संध्याकाळचे आता 5:30 वाजलेले आहे. सकाळपासून फक्त चहावर काम करते आहे. आज तसा तर उपवास आहे, पण तरीही परत चहा घेते उपवास जर असला तर. पण आज तो सुद्धा घेतलेला नाही. जे काही आपलं जिरं मोहरी होतं ते उन्हामध्ये वाळायला ठेवलं. बरण्या त्या घासायच्या राहिलेल्या होत्या, त्या बरण्यासुद्धा घासून घेतल्या. आता कपडे धुतले, संडास बाथरूम घासून घेतले. आता घरं पुसून घेते आणि नंतर केस जे आहे ते विसरते का. तर सकाळी धुतलेले केस बांधून ठेवलेले आहे बघा, जसे धुतलेले आहे तसेच बांधून ठेवलेले आहे. का तर केस धुतल्यानंतर केस खाली गळतात आणि केस जर कशामध्ये निघालं तर मला अजिबात आवडत नाही, खूप किसळ वाटते. त्यामुळे मी केस धुतल्यानंतर लवकर सोडत नाही, तसेच बांधून ठेवते. घरं पुसून घेते आणि नंतर केस विचरून घेते. पहिले मला चहा करून पिणार आहे. चला, घरं मी हातानेच पुसणार आहे का तर आपला पोछा जो आहे तो तिकडे राहिलेला आहे. त्यामुळे हवा पण खूप आहे आणि अजिबात लाईटाची गरज नाही आहे. इथं दिवसभर खूप उजेड असतो. फॅनसुद्धा लावायची गरज नाही, हवा पण भरपूर असते. हवा भरपूर आहे तर आहे, पण हवेसोबत कचरासुद्धा भरपूर घरामध्ये येतो. 3 वेळा झाडू मारून झालेला आहे माझा, तरी पण जी धूळ आहे का तर समोर कंस्ट्रक्शनचे कामं चालू आहे. म्हणजे मोठमोठ्या ज्या सोसायट्या आहे त्यांच्या कामं चाललेले आहे, त्यामुळे सिमेंट धूळ ही येणारच. चला, असो. हाताने पुसल्यावर छान निघतात. तसं तर 15-20 दिवसातून मी हाताने सुद्धा घरं पुसत असते. हाताने जर आपण घरं पुसले तर काना कोपऱ्यामध्ये जी काही धूळ असते ती पुसून येते. तसं पोछाने पुसल्या जात नाही. पण रोज काय हाताने पुसणं एवढे मोठे मोठे घरं शक्य होत नाही. पण जसा वेळ मिळेल तसं पुसून घेते. चला, आता तर आजपासून आपली ही सुरुवात आहे. बरोबर आता संध्याकाळचे 6:10 कमी आहे, तुम्ही बघू शकता. तरी पण हात रिकामा नाही. आता फ्रेश होते, केस विचरते आणि चहा करून पिते असा मी विचार करते. पण जे आपण मसाले वाळायला टाकलेले आहे ते पण मला अजून भरायचे आहे, ते नंतर भरून घेते. बरण्या पण छान वाढलेल्या असणार आहे. ज्या वाढलेल्या होत्या उन्हामध्ये त्या तर मी घरात उचलून आणलेल्या आहेत. हे बघा, ज्या घासायच्या राहिलेल्या होत्या त्या आज घासून घेतलेल्या आहे. 1 कप चहावर सकाळपासून 1 कप पण नाही चहा घेत मी, अर्धाच कप चहा घेते. पण तुम्ही असं करू नका बरं का ताईंनो. काही खाऊन पिऊन काम करा, कारण सगळ्यांचं शरीर एकसारखं नसतं. तशी मला सवय आहे आणि माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी पण आहे उपाशी राहण्याची. तसंही रोज माझं 2:30-3च्या पुढं जेवण असतं. शुक्रवारची जी वैभवलक्ष्मी मातेची पूजा मांडायची असती ती पूजा संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत केली तरीसुद्धा चालते. तसा तर आज मला खूप वेळ झालेला होता, त्यामुळे सुरुवातीला मी पूजा मांडून घेतली. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहिली. देवीची कहाणीसुद्धा मला वाचायची होती. कहाणी वाचून झाली की सर्वांनी मिळून घरामध्ये छान अशी महालक्ष्मी मातेची आरती केली तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह असे वातावरणसुद्धा निर्माण होते आणि खूप छान वाटतं. कारण खूप वर्षापासून मी हा अनुभव घेतलेला आहे. वैभवलक्ष्मी मातेचे हे माझे 3रे व्रत आहे. मी बऱ्याच वेळा सांगितलेले आहे, ज्यांना करायचे असेल त्या ताईसुद्धा करू शकतात. अगदी सोपे आणि सरळ व्रत आहे. काहीही जास्त खर्च लागत नाही. मनाभावापासून जर आपण आपल्याला जसं शक्य होईल तसं केलं तरीसुद्धा चालतं. बऱ्याच ताईंना हे व्रत करायची इच्छा असेल, पण काय होतं ना ताईंनो, ज्या वेळेस देवीला आपल्याकडून ते व्रत करायचे असते त्याच वेळेस देवी आपल्याकडून ते व्रत करून घेते. कारण मला हा अनुभव आलेला आहे. 20 वर्षापासून मला हे व्रत करायचे होते, पण ते व्रत मी आत्ता 2 वर्ष झाली सुरू केलेले आहे.
हा शनिवारचा सकाळचा दिवस आहे. सकाळी सकाळी तुळशी मातेची पूजा करून घेतली. तुळशी मातेला मी म्हणजे जे तुळशी मातेचं वृंदावन आहे ते खालीच ठेवलेलं आहे. मला असं वाटतं खाली ठेवावं का वरती ठेवावं तो मी विचार करते, पण तरी पण तुम्हीसुद्धा सांगा बरं का ताईंनो, वरती ठेवायचं का खाली ठेवायचं. माझ्या मनाने मला असं वाटत आहे की मी खाली ठेवलेलं बरं पडेल, का तर आपल्या तुळशी मातेला प्रदक्षिणासुद्धा घातल्या जातील आणि खाली रांगोळीसुद्धा छान मला काढता येईल. हा, अच्छा 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 अच्छा, 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 अच्छा. अरे मला चावतो तू चावतो चुकतो. अयो नको कसले रे तुझे माठ्या, ए काल्या, ए बदमाश, छोटो बदमाश. बदमाश, बदमाश. किती वाजेपासून खेळताय यात? बदमाश. किती वाजेपासून खेळताय? सकाळी 5 वाजल्यापासून. 3-4 वाजतापासून चालू राहते. कॅरीबॅगचा कागद सापडला आता मला वाटतं रात्री ते सामान त्याचा. ते 2 कुठे गेले? बोरी जोड तिकडे म्यावजवळ झोपले वाटतं ते, पण बघू कुठं आहे. ताईला पण आथरुणात झोपायला पाहिजे का? म्याऊ तू पण झोपली होती म्याऊ. ऐ ऐ उचलायचं आहे ते गोदळ्या. सर्व माझ्या गोड ताई दादांना श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका छोट्याशा नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला, छान छान अशा कमेंट केल्या, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजचा पण व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. जसं मला जमेल तसं मी शूट घेण्याचा प्रयत्न करते, पण तुमच्यापर्यंत यायला माझे व्हिडिओ खूप उशीर होतो, का तर पहिले पण व्हिडिओ आपले पेंडिंग होते. त्यामुळे जसं जसं मला एडिट करता येतं तसं म्हणजे वेळेनुसार एडिट करते आणि अपलोड करते. पण तुम्ही मला एवढं समजवून घेता त्याबद्दल खरंच परत एकदा तुमचे मनापासून धन्यवाद मानते. चला, देवाची तुळशीची पूजा झालेली आहे. घरामधला जे काही काम होतं थोडंफार ते पण आवरून झालेलं आहे. 2 दिवसापासून बरेच कपडे साचलेले आहे. सर्व कपडे आता धुवायला काढते. DMartमधून रात्री सामान आणलेलं आहे, ते सामान पण मला भरायचं आहे. त्यामध्ये आला ब्लीच आहे, ते आला ब्लीच शोधते आणि कपडे भिजत घालते, का तर पांढऱ्या कपड्यांसाठी मी आला ब्लीच वापरते. त्यामुळे एक शर्ट पण मी काल भिजत घातलेलं आहे, पण ते तसंच ठेवलेलं आहे. तसे तर कपडे बरेच आहे. जेवढं काही रात्री सामान आणलेलं होतं DMartमधून, का तर वेळ कमी होता, 10ला DMart बंद होता आणि आम्ही गेलेलो होतो 9:30ला. तरी पण सागरने आणि मी बरंच सामान पटापट काढलं. थोडंफार जे काही सामान आहे ते राहिलेलं आहे, पण ते सामान मी नंतर भरणार आहे. आता फक्त आला ब्लीच काढून घेते. घरी आणल्यानंतर आमच्या सौरभने जे काही बाथरूममधलं कोलगेट, साबण, डिटर्जंट असेल ते वेगळं काढलेलं आहे आणि घरामधलं जे सामान आहे ते सर्व त्याने वेगवेगळं करून ठेवलेलं आहे. तेवढी त्याची मला मदत झालेली आहे. म्हणजे आता भरायला जास्त वेळ जाणार नाही. पटकन बॅगा खाली करायच्या आणि डब्यांमध्ये भरून घ्यायचं. उरलेलं सामान एक्स्ट्राचं जे काही असतं ते मी एका डब्यामध्ये तसंच पॅक करून ठेवून देते. ज्यावेळेस भरते त्यावेळेस तुम्हाला पण दाखवते. आता फक्त आला ब्लीच काढून घेते, का तर आपल्याला कपडे भिजत घालायचे आहे. त्यामुळे असं त्याने सर्व बॅगांमध्ये वेगवेगळं सामान केलेलं आहे. त्यामुळे मला जास्त वेळ लागणार नाही सामान भरायला. आता जे लागतं आहे तेवढंच फक्त काढून घेते. आपली बॉटल जी आहे विम लिक्विडची ती घरी आहे, म्हणजे तिकडं आहे. ती आता ज्यावेळेस सामान आले त्यावेळेस घेऊन येते, त्यावेळेस त्यात भरता येईल. आणताना आम्ही सर्व एकत्रच आणलं होतं, म्हणजे कशात काय भरलं असं वेगवेगळं करून नव्हतं आणलेलं. पण घरी आल्यावर त्याने सगळं सामान खाली ओतलं आणि जसं जसं आपल्याला लागतं तसं तसं त्याने वेगळं भरलेलं आहे. बघा, सगळं निरमा, डेटॉल हँडवॉश, शॅम्पू, साबण, घासण्या, विम लिक्विड, शॅम्पू सर्व एका यात ठेवलेलं होतं, का तर पटकन आपल्याला सोपं पडतं. त्यामुळे तुम्हाला जरा पसारा वाटत असेल, जरा म्हणजे काय बराच पसारा आहे, बरंच काही अजून आवरायचं आहे.
जसा जसा वेळ मिळतो तसं तसं मी आवरते. दिवसभर कामच चालतं. अजिबात असा 2 मिनटंसुद्धा बसायला वेळ मिळत नाही. काल तर उपवास असून सुद्धा मला रात्री 12 वाजले. त्यामुळे मी तुम्हाला डी मार्ट मधला जो काही व्हिडिओ आहे तो शूट घेऊ नाही शकले, का तर वेळ कमी होता. फोन करा ना भाऊला, किती वेळ आहे, म्हणजे मग मला खिचडी करून देते. मला पण घेते भाकर करून. सौरभाला की त्याला करता येईल गरम गरम. जाता की काय तुम्ही? जाणार आहे? मला वाटलं भरू लागतं का मला सामान काल आणलेलं. काय हा, मग काय ते तसंच पसारा पसारा ठेवायचा. जिच्यातलं तिच्या डब्यामध्ये भरून टाकलं तर बरं नाही. किचनवरच्या या बरण्या गिरण्या चालल्या जातील. गरम गरम कळण्याची भाकर आणि लाल मिरच्यांची ओली चटणी करणार आहे मी. याला पोपळा म्हणतात आमच्याकडे. तावा आपला तापलेलाच होता. त्याच ताव्यावरती मी लाल मिरच्या भाजून घेतल्या. पहिले पण तुमच्या दादांना कळण्याची भाकर आणि सुक्की लाल मिरच्यांची चटणी अशी मी करून दिलेली होती. त्यानंतर मी कपडे धुतले आणि मला सुद्धा एक भाकर करून घेतली. पहिली जी चटणी आहे त्या चटणीमध्ये मी कैरी कापून टाकली. ह्या भाजलेल्या मिरच्या ह्या पण त्यातच टाकणार आहे आता. मिरच्या गरम आहे तोपर्यंत यामध्ये गूळ घालते. आपल्या आवडीप्रमाणे आपण यात गूळ घालू शकतो. अजून थोडासा घालते आणि चवीपुरते मीठ. पाणी घालून बारीक करायची आहे आपल्याला ही चटणी. यामध्ये चिंच सुद्धा घातली तरी पण चव खूप छान येते, पण माझ्याकडे चिंच नाही आहे त्यामुळे मी कैरी घातली. मिरच्या पण गार झालेल्या आहे. जिथं आपलं पिण्याचं पाणी आपल्या जुन्या घरी चालू होतं, पण इथं तसं नाही आहे. इथं वेळेवर पाणी येतं पिण्यासाठी. आज आहे चालू, पण 2 दिवस झाले पाणी नव्हतं. मला असं वाटतं त्या पाण्याची पण वेळ ठरलेली असेल किंवा पाणी संपलेलं असेल, त्यामुळे मला पण अजून एवढी माहिती नाही आहे. त्यामुळे मी हंडे भरून ठेवलेले आहेत. ज्या आपण मिरच्या घेतलेल्या होत्या, मीठ आणि गूळ त्यामध्ये घातलेलं आहे पाणी, ते आता बारीक वाटून घेते. चटणी आपली बारीक वाटून तयार झालेली आहे. पाट्यावर वाटलेली ही चटणी खूप टेस्टी लागते. आम्ही आमच्या लहानपणी खाल्लेली आहे. आमची आजी पाट्यावर वाटायची. त्याचा असा छान असा गोळा तयार करायची. एका ताटामध्ये गोळा ठेवायची आणि त्याच ताटामध्ये पाट्यावर जे पाणी असतं ते पाणी धुवून काढायची. खूप छान लागायचे. पण आता तशी टेस्ट येत नाही. आपण कितीही काहीही टाकलं तरी. जी चटणी होती ती मी एका या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि मला पाणी पण हवं आहे, त्यामुळे मी यात थोडं पाणी घातलेलं आहे. हे पूर्ण असं मिक्स करून घेते. त्यामुळे काय होईल,
जे ह्या वरच्या भांड्याला लागलेलं आहे ते सुद्धा निघून येईल. किचन वाट्यावरती तुम्हाला कचरा दिसत असेल, कैरीची ती आम्ही याला कोळ म्हणतो, ती कोळ म्हणजे गिठोडी, आतमध्ये जी बी असते ती बी, मिरच्या खुडलेल्या मिरच्यांची देठं. किचन वाटा मला आवरायचा आहे. भांडे पण बरेच पडलेले आहे. चहाच्या भांड्यांपासून तर देवपूजा केलेली देवाचे भांडी सुद्धा बेसिकमध्ये आज तसेच जमा करून ठेवलेले आहे. किचन वाटा मी आवरला नाही का, तर किती आवरला तरी किचन वाट्यावरती आपला पसारा आहे. जी कैरीची कोय आहे, आम्ही याला कोय म्हणतो, म्हणजे आतमध्ये जी बी असते ती बी गिठोळी, ती पण तशीच आहे. मिरच्या खुडलेल्या मिरच्याचे देठ पण तसेच आहे. पहिले जेवायला घेते, जेवण करते आणि परत तुम्हाला भेटते. तुम्ही पण या. गरम गरम कळण्याची भाकर, कांदा, लोणचं आणि लाल मिरच्यांची ओली चटणी खायला खूप छान लागते. चला, मी आता भाकर अख्खी एक पूर्ण भाकर घेतलेली आहे मी. आता त्या भाकरवरतीच मी चटणी टाकणार आहे आणि वरून टाकणार आहे छान असं तेल. शेंगदाण्याचं तेल खायला वरून खूप छान लागतं, पण मला आवडत नाही. ज्यांना आवडतं त्या खाऊ शकता. आमच्या घरामध्ये सागरला आणि मला शेंगदाण्याचं तेल अजिबात आवडत नाही. तुमच्या दादांना आणि सौरभला खूप आवडतं, पण फक्त बेसन किंवा अशा जर भाकरी केल्या तर त्याच्यावरतीच ते तेल छान वाटतं. आमच्या माहेरी म्हणजे माझ्या माहेरी रोज वरून तेल खातात. मला पण सवय होती लग्नाच्या आधी, पण आता नाही ती सवय. फक्त बेसन किंवा अशी जर चटणी, टोमॅटोचा ठेचा केला तरच मी तेल घेते वरून. आणि मस्तपैकी याच्यावर हे बघा असं पाणी. कांदा पण मला आवडत नाही, तेव्हा तरी मी खाते. कांद्यामुळे माझं डोकं दुखतं, तसं तरी मी कांदे पण निवडत नाही. हे तर मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. कांदे जर आणले तर तुमचे दादाच ते कांदे निवडतात, किंवा जे काही खराब झालेले असतात ते कांदे सुद्धा ते त्यांच्याकडेच असतं निवडून ठेवायचं. हे बघा मस्त असं याच्यावरती घेणार आहे तेल. भरपूर सारं तेल घ्यायचं, खूप छान लागतं. कांदा, लोणचं किंवा कैरी. चला, टेस्ट पण करून बघते. आज सर्व काम ठेवून पहिले जेवण करणार आहे, का तर रात्री पण 12 वाजले होते. शुक्रवार होता, उपवास असल्यामुळे रात्री 12 वाजता किती जेवण जाणार. त्यामुळे आता भूक लागलेली आहे आणि बराच वेळ सुद्धा झालेला आहे. खूप छान झाली. या तुम्ही बाई, चला.